च्या सुरुवातीला महत्वाची मोठी राजकीय घडामोड आपण पाहणार आहोत। मंत्री नरहरी झिरवळ यांचं मंत्रिपद जाण्याची शक्यता असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळतेय। राज्य मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे आणि या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे आणि सुनील शेळके यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। तर विदर्भातनं आमदार राजू नवघरे यांचीही मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान मंत्र्यांपैकी काही मंत्र्यांना कॅबिनेटमधनं डच्चू दिला जाण्याची शक्यता वर्तवली जातेय आणि मंत्रिमंडळ विस्तारात काही जुन्या काही नव्या चेहऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे। धनंजय मुंडे सुनील शेळके यांची मंत्रिपदी वर्णी लागू शकते अशी जोरदार चर्चा आहे। राजू नवघरे यांचंही नाव सध्या चर्चेत आहे। सर्वात महत्वाची बाब म्हणजे नरहरी झिरवळ यांचं मंत्रिपद जाऊ शकतं, त्यांना मंत्रिमंडळातनं डच्चू दिला जाऊ शकतो अशी जोरदार चर्चा आहे, तशी शक्यता वर्तवली जाते। पुढच्या आणखीन एक महत्वाची बातमी, सुनेत्रा पवार यांना पाठवल्या गेलेल्या नोटिशीमध्ये तथ्य नाही, अध्यक्षपदाची निवड ही नियमानुसारच झाल्याचं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे। सुनेत्रा पवार यांची झालेली निवड कायदेशीर असून याबाबत आता कायदेशीर सल्ला घेऊ असं तटकरे म्हणतात। त्याने जे काय नोटीस होता पत्र पाठवलं ते मी वाचलं। मी गेले अनेक वर्ष संघटनेमध्ये काम करतो आहे, त्यामुळे सकृतदर्शनी त्याच्यामध्ये बिलकुल काही तथ्य नाही। राष्ट्रीय कार्यकारिणीची जी बैठक लावली ती नियमानुसारच होती। बैठकीचं कामकाज सुद्धा नियमानुसार त्या ठिकाणी झालं आणि वहिनींची निवड झालेली ही सुद्धा पूर्णपणे वैध पद्धतीची त्या ठिकाणी। राष्ट्रवादी काँग्रेसचा अर्थ खातं त्यांना परत मिळावं याबद्दलचा दावा कायम असल्याचं दिसतंय। राष्ट्रवादीचे प्रमुख नेते लवकरच मुख्यमंत्र्यांची याच संदर्भात भेट घेणार असल्याचं समजतंय। महायुतीमध्ये अर्थ खातं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेलं होतं, त्यामुळे ते पुन्हा एकदा आपल्याला मिळावं अशी विनंती हे राष्ट्रवादीचे प्रमुख नेते मुख्यमंत्र्यांना करणार असल्याची माहिती मिळतेय। सध्या अर्थ खातं मुख्यमंत्र्यांकडे आहे। एक असं आहे की मधल्या कालावधीमध्ये अधिवेशन चालू होतं, अधिवेशन गेल्याच आठवड्यात संपलं। आज उद्या कुठेतरी आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांची वेळ मागली, या संदर्भामध्ये पुढची कारवाई त्यांच्याकडनं करावी अशी आम्ही त्यांना नक्की करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।